डेली पेज उल्लासनगर, हमारी खबरें हमारी पहचान। स्कूलों में हिंदी भाषा सिखाने को लेकर मनसे हुई आक्रामक। मनसे ने दी स्कूलों को अंतिम बार चेतावनी। 16 अप्रैल के दिन महाराष्ट्र सरकार द्वारा एक आदेश पास किया गया है जिसमें यह लिखा गया है कि अभी से कक्षा 1 से 5वीं तक सभी स्कूलों में हिंदी भाषा सख्ती से सिखाई जाएगी, जिससे नाराज मनसे कार्यकर्ताओं द्वारा महाराष्ट्र सरकार के इस आदेश का विरोध करते हुए आज जिला कार्यालय के बाहर धरना आंदोलन कर इस आदेश का विरोध किया गया और मनसे द्वारा पत्र देकर यह मांग की गई कि इस आदेश को जल्द से जल्द रद्द करना चाहिए। साथ ही साथ जिन स्कूलों के नाम के बोर्ड हिंदी या अंग्रेजी में लगे हुए हैं उनको महाराष्ट्र नवनिर्माण सेना द्वारा अंतिम चेतावनी देकर यह कहा गया कि स्कूलों के नाम के बोर्ड जल्द से जल्द मराठी में लगाए जाएं। महाराष्ट्र शासनाने 16 एप्रिल 2025 रोजी एक GR काढलाय आणि महाराष्ट्रामधील सर्व शाळांमध्ये पहिलीपासून 5वी पर्यंत हिंदी हा विषय सक्तीने शिकवला जाईल असं जाहीर करण्यात आलं आहे। त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो। हा देश प्रांतिक भाषिक देश आहे, त्या राज्यामध्ये त्याच्या भाषेला प्राधान्य असलं पाहिजे। असं असताना हिंदीची मुजोरी आणि हिंदी आमच्यावर लादण्याचं काम महाराष्ट्र सरकार करते, त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही त्यांना आव्हान देतो, हा जर GR तुम्ही तात्काळ रद्द केला नाही तर महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन याच्यापेक्षा तीव्र होईल आणि त्यावेळेस जे काही पडसाद उमटतील त्याला सरकार जबाबदार असेल। दादा, काही शाळांमध्ये आजही आणि अद्यापही हिंदीमध्ये बॅनर आहेत आणि जे फलक लावलेले आहेत, या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे? ज्या शाळांमध्ये हिंदीमध्ये फलक असतील किंवा त्यांचे बोर्ड हिंदीमध्ये किंवा इंग्रजीमध्ये असतील तर अशा शाळांना विद्यार्थी सेनेतर्फे एक निवेदन दिलं जाईल। 15 दिवसाचा अल्टिमेट असेल आणि 15 दिवसात जर त्यांनी आपल्या याच्यामध्ये सुधारणा केली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहेच मग आपल्या पद्धतीने।